तर आज गेलेलो होतो इव्हिनिंगला वॉक करण्यासाठी आणि मस्त असा सनसेट होत आलेला होता बघा, किती छान दृश्य दिसतंय। त्यानंतर घरी आलो आणि संध्याकाळीच घेतले चिप्स बनवायला, कारण संध्याकाळी जर चिप्स बनवून ठेवले या पद्धतीने तर तुमचे चिप्स एकदम पांढरे शुभ्र राहतील। कसं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं मी बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि बटाटे आपल्याला स्वच्छ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, त्याच्यातलं पूर्ण स्टार्च जाईपर्यंत। त्यानंतर इथं मी स्लाइस करून घेते, वेफर्स पाडून घेते। त्यानंतर जेव्हा आपण वेफर्स पाडतो ते देखील आपल्याला स्टार्च जाईपर्यंत पूर्णपणे 3 ते 4 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तर इथं 3 ते 4 वेळा मी छान असं धुवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाणी बघू शकता, एकदम पांढरशुभ्र पाणी दिसतंय, याच्यामध्ये कुठेही स्टार्च दिसत नाही आहे आणि असंच आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी सकाळी उठले, एका साईडला गरम पाणी ठेवलं करण्यासाठी। पाणी उकळायला आलं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मी तर छोटे चमचे जवळपास 5 ते 6 घातलेले आहेत। इथं तुम्ही मोठं मीठ देखील घालू शकता, मी बारीक मीठच घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला खळखळून छान अशी उकळी येऊन द्यायची। उकळी आली की मग याच्यामध्ये जे वेफर्स आहेत ते ॲड करायचे आणि तुम्ही बघू शकता आपले वेफर्स जे आहेत ते पांढरे शुभ्र राहिलेले आहेत, पाण्यामध्ये राहून देखील अजिबात काळे पडलेले नाही आहेत। याला जवळपास आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि शिजलंय की नाही कसं ओळखायचं, तर याचा कलर चेंज झालेला असतो आणि हातात घेऊन थोडंसं तोडून बघायचं। इझिली कट होत असेल तर समजायचं की आपले वेफर शिजलेले आहेत। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। इथं मी सगळ्या चिप्सना उन्हामध्येच वाळवणार आहे। एक चटई अंथरली आहे, त्याच्यावरती बेडशीट टाकले आणि सगळे चिप्स एक एक असे पसरवून घ्यायचे आणि याला 2 ते 3 उन्हं दिली की मस्त पांढरे शुभ्र असे आपले वेफर्स तयार होतात। त्यानंतर वेफर्स बनवले, भूक लागलेली होती, मस्त असा नाश्ता केला। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा। बाय।